मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करणाऱ्या वोट चोरांना पाठीशी घालतायत। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। महाराष्ट्राच्या राजुरात 6850 मतं वाढवण्यात आल्याचा राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत आरोप। काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळण्याचा आरोप। आनंद दिघे नेते उपनेते नव्हते, जिल्हाध्यक्ष होते। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जाहिरातीत बाळासाहेबांच्या बरोबरीनं जिल्हाध्यक्षांचा फोटो लावणे म्हणजे बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा कट असल्याचा आरोप। महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। कोल्हापुरात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। आगामी निवडणुका शरद पवार स्वबळावर लढणार का? चर्चांना उधाण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होण्याचा अंदाज। ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची तर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी अटकेत। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव। आरोपीनं गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती। पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री फायरिंग, 1 जण गंभीर जखमी। प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर फायरिंग। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी यांनी ओकली गरळ। वेळ येणार आहे जेव्हा या नद्या, ही धरणे आणि संपूर्ण जम्मू काश्मीर आमचा असेल, भारताला दिली धमकी। पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार। पाकिस्तानकडून यूएई संघ पराभूत झाल्यानं पाकिस्तानची सुपर 4 मध्ये एंट्री। सुपर 4 मध्ये 21 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।